कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय सांगितलं होतं? काय आज्ञा होती माझी? का संपवलं नाहीस अद्वैतला? सगळं समजावून सांगितलं होतं ना? नेत्रा येते ते सुद्धा सांगितलं होतं, का केलं नाहीस? मला अद्वैतला रक्ताच्या थारोळ्यात बघायचं होतं आणि नेत्राच्या हातात सुरा, का संपवलं नाहीस त्याला? रक्ताच्या थारोळ्यात आता नेत्रा दिसेल। अद्वैत नेत्राला संपवायला गेलाय। सगळं समजावून सांगितलं होतं, कशाला स्वतःची अक्कल चालवलीस? विनोजका, अद्वैतला खात्री पटली की मीच नेत्रा आणि ती असती काय, त्यामुळे मी त्याला अडवलं नाही आणि आपल्या मार्गातला अडथळा दूर होणार आहे आज। मूर्ख आहेस तू, आपला जाब आपल्यावरच उलटला येता। म्हणजे अद्वैतला चांगलं माहितीये की नेत्रा कधीही त्याला विरोचकाशी किंवा विरोचकाच्या सेवकाबरोबर एकट्याला लढायला पाठवणार नाही। ती तिचा जीव देईल, पण अद्वैतचा जीव धोक्यात नाही घालू शकत ती। कळतंय तुला? नेत्रा, हात सोड। साहेब, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये। नेत्रा, कोणाचंही ऐकणार नाहीये मी आता। काही झालं तरी त्या अस्तिकाला मी संपवणार। साहेब थांबा, तुम्ही कुठेही जायचं नाहीये, त्याला सांगा ना। नेत्रा, मी म्हंटल ना मी कोणाचं ऐकणार नाहीये। बाजूला। मग ठीक आहे, मी पण येते तुमच्या सोबत। नेत्रा, मी एकटा जाणार आहे। तुम्ही का असं करताय? आत्या, बाबा, तुम्ही तरी समजावा ना यांना। नेत्रा, तसंही तो नाग माझं काही बिघडवू शकत नाही, कारण त्याच्या विषयाचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही आणि मला काही व्हायचं असेल ना तर होऊ देत, पण आज मी त्या अस्तिकाला संपवणार आहे। मी हात जोडते तुमच्या समोर, पाय धरते तुमचे, असं नका करू साहेब। एकदा गमावलंय मी तुम्हाला, नशिबाने तुम्ही मला परत मिळालात, मला तुम्हाला परत गमवायचं नाही। तुम्ही अस्तिकाला मारलं, संपवलं तिला? नाही, का? तुम्ही तिला मारायला गेला होतात ना, मग का नाही संपवलं? हो, पण तिने नाटकं केली, ती असं म्हणाली की तीच नेत्रा आहे वगैरे, असं काय म्हणाली? तिने आता कितीही नाटकं केली तरी तिच्या बोलण्याला बळी पडणार नाहीये मी। मग का नाही मारलं तिला? मी माझं माइंड चेंज केलं। का? अस्तिकाला मारायचं तर आहेच, पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, तूच मला सांगितली होतीस। अस्तिका मनुष्य रूपात असताना आपण तिला मारू नाही शकत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।